बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे यांची गैरहजेरी होती। तब्येत बरी नसल्याने ते अनुपस्थित राहिल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनीच दिली। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे हे मुंबईमध्ये आपल्या मुलीच्या फॅशन शोला हजर असल्याचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। पाहूयात। पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे गैरहजर होते। यावर माध्यमांनी विचारल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं। मात्र धनंजय मुंडे मुलीच्या एका फॅशन शोच्या कार्यक्रमासाठी मुंबईत असल्याचा एक व्हिडिओ आता समोर आला। त्यामुळे धनंजय मुंडेंनी अजित पवारांना आजारपणाचं कारण का दिलं यावर चर्चा होतीये। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली आहे, आज दुपारी मी ॲडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। मी तुम्हाला विश्वास देतो, मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे, मला फालतू गप्पा मारायला आणि टाइमपास करायला आवडत नाही। करायचं तर ते काम झालंच पाहिजे। तुम्ही आता बघा, मी आपल्या बीडच्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। बीड जिल्हा विविध कारणांनी चर्चेत असताना अजित पवारांनी बीडच्या विकासाबद्दल अनेक गोष्टी दौऱ्यात मांडल्या। त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीवरून पंकजा मुंडेंना देखील सवाल करण्यात आला। मात्र त्यांनी धनंजय मुंडेंची प्रकृती अनेक दिवसांपासून बरी नसल्याची माहिती दिली आहे। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। हो, मी पण तिकडेच आहे, मला इथे उशीर झालाय। मला नाही माहिती, आता मी इथे आहे ना तुमच्या समोर। मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडंच मला माहिती आहे, आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। मागच्या काही काळात धनंजय मुंडेंवर विविध आरोप झाले आहेत। एकीकडे आरोप होत असताना दुसरीकडे याच काळात त्यांना प्रकृतीच्या समस्यांना देखील तोंड द्यावं लागतंय। काही दिवसांपूर्वी डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं त्यांना डॉक्टरांनी काही काळ विश्रांतीचा सल्ला दिल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं। नंतरच्या काही दिवसात एका आजारामुळे त्यांना बोलताना त्रास होत असल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडेंनीच दिली होती। आणि आता अजित पवार बीड दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती बरी नसल्यानं ते आले नसल्याचं कारण अजित पवार यांनीच दिलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।